शिवतीर्थवर आज मनसेचा मेळावा, राज ठाकरेंच्या सभेसाठी भव्य व्यासपीठ, राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. वंदे मातरम राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं निमित्त नववर्षाच्या स्वागतासाठी संस्कार भारतीच्या माध्यमातून साकारली रांगोळी. डोंबिवलीत उभारणार 150 फुटाची गुढी, नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र धूम. बाजारात अस्थिरता तरीही चैतन्य कायम, गुढीपाडव्याला बाजारात उत्साह, सोने वाहन खरेदीकडे नागरिकांचा असणार कल. महापौर आता स्वतः मिठीतला गाळ उपसणार का, काँग्रेसची भाजप आणि प्रशासनावर खोचक टीका. मिठी नदी गाळ काढणी निविदेला 0 प्रतिसाद, निविदेला पुन्हा 7 दिवसांची मुदतवाढ. उद्धव ठाकरेंच्या गोटात अस्वस्थता, ठाकरेंना ऑपरेशन टायगरची धास्ती. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्रात वेगळीच चर्चा. महायुतीकडून उशिराने का होईना आश्वासनपूर्ती, पहलगाम पीडिताच्या वारसाला अखेर नोकरी. आसावरी जगदाळे आता पुणे पालिकेत अधिकारी पदावर. आमदार निलेश राणेंना मंत्री करा, नितेश राणेंची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी. सर्वोपचार रुग्णालयाच्या नामांतराचा अध्यादेश रद्द, सर्वोपचार रुग्णालयाला अजित पवारांचं देण्यात येणार होतं नाव. अजित पवारांच्या अपघातासंदर्भात फडणवीसांचं शहांना पत्र, फडणवीसांना शहांना 6 मार्चला लिहिलेलं पत्र समोर. अपघात प्रकरणी सीबीआय चौकशीची मुख्यमंत्र्यांची मागणी. लातूरमध्ये पोलिसांनीच बेकायदा काढला फोनचा तपशील, बेकायदा सीडीआर काढणारा हवालदार निलंबित. नाशकातील ज्योतिषाचं शिर्डी कनेक्शन समोर, शिर्डीतील मोक्याच्या जागी कोट्यवधींचा भूखंड. अशोक खरात आणि त्याच्या पत्नीच्या नावे शिर्डीत 4 एकर भूखंड. नाशकातला ज्योतिषी बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत, अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. अशोक खरातच्या अटकेनंतर अंधारेंचे चाकणकरांवर आरोप, खरातनं स्थापन केलेल्या संस्थेवर चाकणकर संचालक. पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच अध्यक्ष, अध्यक्षपदासाठी वीरधवल जगदाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब, निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. संभाजीनगर जिल्ह्याला रात्रीतून मुसळधार पावसानं झोडपलं, वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे काढणीला आलेलं पीक गेलं. अवकाळी आणि गारपिटीचा शेतीला फटका, हिंगोलीत गहू, ज्वारी, हरभरा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सरकारनं नुकसानीचा पंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. कोकणातील आंबा काजू उत्पादक चिंतेत, आंबा काजू पिकांना तापमान वाढीचा फटका. लासलगाव बाजार समितीत कांद्याचा लिलाव 3 दिवस बंद, गुढीपाडवा आणि रमजान ईद निमित्त कांदा लिलाव बंद. बाजार समितीत कोट्यवधींची उलाढाल होणार ठप्प. भव्य योजनेसाठी 33,360 कोटी, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी. 15 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा.